मुंबईतून बेपत्ता झालेल्या अयाजच्या व्हॉट्सअप प्रोफाईलवर आयसिसच्या दहशतवाद्याचा फोटो। फरार अयाज मुंबई एटीएसच्या रडारवर। आयसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची शंका। झी मीडियाशी संवाद साधताना अयाजकडून दहशतवादी संघटनेचं समर्थन। मुंबईतल्या मालवणीचा रहिवासी असलेल्या फरार अयाजचा मुंबई एटीएस कसून शोध घेत आहे। अयाज अफगाणिस्तान मार्गे आयसिस मध्ये सामील झाल्याचा संशय आहे। अयाज 30 ऑक्टोबर 2015 ला पुण्याला जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडला। मात्र अयाज मुंबईहून दिल्ली आणि तिथून थेट काबूलला गेल्याचं एटीएसच्या तपासात पुढे आलंय। झी मीडियाचे प्रतिनिधी अश्विनी पांडे यांनी अयाज सोबत व्हॉट्सअपवरून संवाद साधल्यानंतर अनेक खुलासे समोर आले। मात्र व्हॉट्सअप चॅट करणारा अयाजच होता का याची पुष्टी झी मीडिया करत नाही। मात्र समोरून अयाजच संवाद साधत असल्याची शक्यता वर्तवणारे अनेक संकेत आम्हाला मिळाले। अयाजच्या कुटुंबियांनीच झी मीडियाला अयाजचा मोबाईल नंबर दिला होता। या नंबरच्या व्हॉट्सअप प्रोफाईलवर अयाजचाच फोटो होता। विशेष म्हणजे चॅट करणारा स्वतः अयाजच असल्याची बतावणी करत होता। तुम्ही आयसिस जॉईन करताय? मुळीच नाही। कोण म्हटलं? आता तुम्ही कुठे आहात? भारतात। मला तर माहिती मिळाली आहे की तुम्ही काबूलमध्ये आहात। मुंबईहून दिल्ली आणि पुढे काबूलला गेले आहात। काय फालतूपणा आहे? कोण म्हटलं? तुमच्या पासपोर्ट एंट्रीवरून माहिती मिळाली। आजकाल बोगस एंट्री करणं सोपं आहे। म्हणजे तुमच्या पासपोर्टची इमिग्रेशन एंट्री चुकीची आहे? शक्य आहे। माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। यामुळे आपल्या परिवाराला मदत होईल। ते फारच चिंतेत आहेत। मी त्यांच्याशी बोलेन। माझ्याशी बोलून जो तुमच्याबाबत गैरसमज आहे तो दूर होईल। जर हा गैरसमज असेल तर? नक्कीच, पण तुम्ही लोक सर्व फालतू छापता। एवढंच नव्हे तर अयाज सुलताननं चॅट करत असतानाचा आपला व्हॉट्सअप प्रोफाईल बदलला आणि आयसिसचा फोटो आपल्या प्रोफाईलवर ठेवला। अयाज आयसिसनं किती प्रभावित झालाय हे यातून स्पष्ट होत आहे। आता अपडेट केलेल्या प्रोफाईलवरील फोटो आपलाय। छान आहे। तुमच्या हातात बंदूक असलेला फोटो कुठला आहे? मी नाही येतो, नेटवरून डाउनलोड केलाय तो फोटो। लवकरच घरी परतणार असल्याचं अयाजनं या चर्चेदरम्यान सांगितलं। मात्र त्याच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। आता हा तपासाचा विषय आहे की अयाज पुण्याला जायचा बहाणा करून काबूलला कसा गेला आणि यामागे काय गौडबंगाल आहे, असेही प्रश्न उपस्थित झालेत। अयाज ने हमसे बातचीत में बताया कि वो जल्द वापस आ रहा है, लेकिन इसी बातचीत में उसकी मंशा पर भी सवाल खड़े होते हैं। हालांकि अब ये जांच का विषय है कि आखिरकार अयाज पुणे का बहाना बनाकर काबुल कैसे पहुंच गया और इसके पीछे की क्या कहानी है। अश्विन पांडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।